चला दादा बॅट्समन पाठवा. 2 ओव्हरची मॅच आहे. कालोख पडायला सुरुवात झाली आहे आणि आता जय हनुमान रेस टीम आपण या गोष्टीची दखल घ्या की सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्याच्यामुळे आता किती वेळ घ्यायचा ते तुमच्यावरती आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहता योगेश कांबेरे आणि अमोल मोडक हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सलामी करण्यासाठी. आणि पहिला गोलंदाज नो डाऊट मनीष गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्यानं आत्तापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे तो मनीष गोलंदाजी मार्कवरती आहे. जय हनुमान रीस आणि त्यांच्या बरोद्यामध्ये जय भवानी वावलोली. वाकड चषक 2025 मधली ही तिसरी क्वार्टर फायनल तिसऱ्या दिवसातील आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. आजच्या दिवसातील ही पहिली क्वार्टर फायनल. काल या स्पर्धेची एक सेमीफायनल झाली आणि त्या सेमीफायनलमध्ये आपण पाहताय की 7-11 दामत संघ या स्पर्धेच्या वाकड चषक 2025च्या मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचला. मग आज कोणते संघ असेल आणि उद्याचा कोणता संघ असेल त्याच्यामध्ये जी सेमीफायनल होईल मग त्यातील एक संघ त्या ठिकाणी त्या दामत संघाच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मग त्यातून एक चॅम्पियन वाकड चषक 2025चा मिळेल. हो पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करायचा होता. पंचांकडे अपील केली जाते परंतु अपीलच इथे अगदी आपण पाहताय स्क्वेअर लेग पंचांकडेच केली आहे. स्क्वेअर लेग पंच राजेंद्र वैखर आहेत ते डिसिजन देऊच शकत नाही. मेन पंच त्या ठिकाणी आपण पाहताय हरेश कराले सर. दोनही पंच अगदी तीक्ष्ण आहेत आणि दोन्ही पंचांकडे खऱ्या अर्थाने तेवढा क्रिकेटचा अनुभव देखील आहे. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. हो लवकर बॅट फिरली आहे. बॉल अगदी आपण पाहताय उशिराने डिलिव्हर्ड झाला आहे. 12 बॉलची मॅच आहे म्हणजे 2 षटकांची मॅच आहे आणि 2 षटकांमध्ये जर का इथून 4 ते 5 डॉट बॉल जर आले ना तर मात्र ते धावफलक आणि ते टार्गेट त्या ठिकाणी आपल्याला टेन्शन नको घेऊ. मी गेल्याशिवाय नाही चालू. हो इथे स्विच हिट केला आहे. फिल्डर आहेत. चान्स बनला होता परंतु नॉर्थ साईड एंडवरती विकेट जवळ कोणच नव्हता आणि तिथून मात्र एक सिंगल धाव कंप्लीटच झाली. सिंगल धाव आली. सिंगल धावेनं धावफलक आता मात्र 1-3 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे मनीष यांच्या आणि मात्र धावफलक 1 वरती जाऊन पोहोचला आहे. अमोल मोडक आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. अमोल मोडक आपण पाहताय कर्जत प्रीमियर लीग 2026 अगदी लवकरच तुमच्या भेटीस येईल. हो इथे अगदी आपण पाहताय बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि तिथून आपण पाहताय लेग बायची ते एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 2 वरती. 2 धावा धावफलकावरती. कर्जत प्रीमियर लीग कर्जत विभागामधील सगळ्यात मोठी मानाची प्रीमियर लीग आणि तिच्यावरती सगळ्यांचं लक्ष असतं. ज्यावेळी अशा डेच्या नाईटच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये जे स्पॅकर आहेत जे पिक्स प्लेयर आहेत ते मात्र इथून खेळाडू चॉईस करत असतात. हो इथे पुनश्च एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आलाय. प्रेशर वाढतंय जय भवानी वावलोली टीमवरती. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 आहे आणि चेंडू इथून आतापर्यंत समाप्त झाले ते 5. हो ऑन साईडला फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर अगदी दूर आहेत. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. वेगानं धावतायत. हो दुसरी इथून कंप्लीटच होतीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 3. अजूनही 1 ओव्हरचा खेळ 4 अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 सिंगल आल्या होत्या आणि दुहेरी आली म्हणजे एकंदरीत 4 धावा धावफलकावरती आहेत. 1 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. ह्या 1 ओव्हरमध्ये आता इथून धावा जमा कराव्या लागतील. धावा या ओव्हरमध्ये जमा कराव्याच लागतील. इथून जर का 1-2 मोठे फटके आले ना तर ती फायटिंग टोटल तुमच्याकडे असेल आणि मग त्या टोटलला तुम्ही फाईट करू शकता. तुमचे गोलंदाज त्या टोटलला फाईट करतील इतकी ती टोटल तुमच्यापर्यंत असणं फार गरजेचं राहील. परंतु ज्या पद्धतीनं आज खऱ्या अर्थानं खेळ केला आहे जय हनुमान रीस टीमनं पहिल्या मॅचमध्ये जय हनुमान बोकरपाडा टीमला परास्त केलं. त्यानंतर आपण पाहताय अष्टविनायक बेकरे टीमला परास्त केलं. हे दोनही बलाढ्य टीमला परास्त करून आता तिसऱ्या मॅचमध्ये जे क्वार्टर फायनलची मॅच आहे या स्पर्धेची त्याच्यामध्ये जय भवानी वावलोली टीमच्या अगेन्स्ट खेळतीये. हो आयुष्य हा बॉल खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल सरळ चाललाय.
लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे अमोलच्या बाट मधून आला हा षटकार. षटकार आला आणि या षटकारानं धावा आता अगदी वेगानं पुढे जाताना पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. आयुष जसा खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये आला त्याच्या पहिल्या बॉलवरती तो आक्रमण चढवलाय अमोल मोडकनं आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं त्याला या मॅचमध्ये ओपन करण्यासाठी पाठवलं आहे. ओपनिंगला आलाय तो, नाहीतर आपल्याला नेहमी तिसऱ्या पोझिशनमध्ये पाहायला मिळतो, परंतु आज आणि या मॅचसाठी तो ओपन करण्यासाठी आलाय. 10 धावा धावफलकावरती. हो, इथे देखील आपण पाहतोय फुड्यामध्ये टाकला होता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध फटका तर खेळला. दुसऱ्या धावेसाठी चान्स बनला आणि दुसरी धाव देखील इथून कम्प्लीटच होईल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मोठी गॅप होती. माहिती होतं अमोल मोडकला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन अगदी वाईड आहेत. बरोबर सरळ जर का फटका खेचला तर तिथे धावा मिळतील, परंतु तिथे फिल्डर पोहोचलेत शंकर पारांगे आणि त्यांनी मात्र बॉलला अडवलं आणि धावसंख्या इथून जाऊन पोहोचती आहे ती 12. हो, फटका इथे मिस टायमिंग फिल्डर आहेत आणि इथे पकडली की कॅच. हो, आडव्या बाटनं प्रहार चढवलाय. डीप स्क्वेअरला सीमा रेषेच्या पलीकडे लांब लचक ठोकलाय धनराज कांबेरेनं. हा षटकार ज्या वेगानं आला त्याच वेगानं बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि धावसंख्या आता वेगानं पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. अजूनही एक बॉलचा खेळ इथून बाकी आहे. सॉरी, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक वाईड आहे. हो, पुनश्च एकदा आडव्या बाटनं प्रहार चढवायचा होता. यावेळी अगदी आपण पाहताय बॅट ऑन बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. बॅट वेगाने फिरली होती, परंतु गोलंदाजानं तो कमबॅक केलाय. बॉल थोडासा पाठीमागे ठेवला आणि तिथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथून व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 20. शेवटचा बॉल बाकी आहे. सिंगल वाईड आहे, त्याच्यामुळे शफल कितीही झाले तरी काहीच फरक पडणार नाही. धावसंख्या 20 झाली आहे. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे आयुषच्या या षटकातील. हो, स्विच हिट करायचा होता, टायमिंग जुळवता आलं नाहीये. पाठीमागे बॉल आला, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी मिळेल का? आणि दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र बादच होतील. एक धाव आली आहे. 21 धावा धाव फलकावरती आणि टार्गेट आहे 12 बॉलमध्ये ते 22 धाव संख्येचं. चला लगेच मैदानाच्या आत चला आणि चला रीच टीम तुम्ही या बाहेर लगेच. तुम्ही जेवढा वेळ कराल तेवढं तुम्हाला इथे खऱ्या अर्थानं कालोकाला सामोरं जावं लागेल.
हो पहिलाच बॉल फुड्यामध्ये टाकलाय. अगदी आपण पाहता टर्न घेतलाय बॉलनं आणि मात्र भरदार वेगानं बॉल पुढे निघाला. इथून जर पाहायला गेलं तर अगदी जर पाहायला गेलं ना तर डॉट बॉल आलाय. पहिलाच चेंडू डॉट बॉल आलाय. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या. त्या 22 पहिला चेंडू शंकर पारधी यांच्या विरोधामध्ये टाकलेला आपण पाहताय कल्पेशनं हा डॉट बॉल. हो यावेळी बरोबर पिक केलं. पाठीमागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय मोठा चेस आहे. बॉल अगदी स्टॉपच झाला. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. अकाउंट ओपन झालं. 22चा पाठलाग करत असताना म्हणजे 10 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या 20. 10 बॉल 20 धावसंख्येची आवश्यकता अजूनही आपण पाहताय मॅच जिंकण्यासाठी जय हनुमान रिस टीमला. हो आणखीन एक चांगला बॉल. कटरचा वापर करतोय सातत्यानं आपण पाहताय कल्पेश आणि त्याचसाठी त्याला ते पहिलं षटक सोपवतात. असं वाटतंय की बॉल अगदी बरोबर बॅटवरती येतोय परंतु त्याच वेळी तो बॉल अगदी बाहेरच्या दिशेनं टर्न करताना पाहायला मिळतो. अगदी दोन्ही कट आहेत या गोलंदाजाकडं आणि तेवढाच वेग देखील आहे. त्याचा यॉर्कर देखील अगदी टोक क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2. हो इथून आपण पाहताय फलंदाज OUT आउट. शंकर पारंगे इथून मात्र बाद होतील. मोठी विकेट आली आहे. ती विकेट्स मिळवून दिले कल्पेशनं पहिल्याच ओव्हरमध्ये. गणेश पारंगे आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील. आता इक्वेशन इथून आलंय ते 8 बॉल आणि 20 या धावसंख्येचं. 8 बॉलमध्ये 20 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. 2 धावा धावफलकावरती आल्यात. 22 बनवायच्या होत्या. शंकर पारंगे या ठिकाणी बाद झालेत. आता गणेश पारंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय नवीन फलंदाज इथून मात्र लेफ्टी बॅटर पाठवलेत. आता बरोबर प्लॅनिंग केली आहे. लेफ्टी गोलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅटर जो त्याचा नॅचरल टर्न होतो तो अगदी बरोबर लेफ्टी बॅटरसाठी थोडंसं इझी जातो खेळण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी गणेश पारंगे यांना बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय. हो भन्नाट वेगानं यावेळी बरोबर वाईड यॉर्कर इथून पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी करत असताना कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. काय वेग पाहायला मिळतोय या गोलंदाजाकडे. अप्रतिम गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता येणारे बॉल असतील 7 धावा बनवायचे आहेत 20. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात त्या कल्पेश. हो मिस टायमिंग राहिला. बॉल बराच काल हवेमध्ये आहेत. फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल लँड झालाय आणि तिथून मात्र या 2 धावा या बॉलवरती जरूर पाहायला मिळतील. भरपूर दूरवर होते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. फिल्डर मोठा चेस होता. धनराज कांबरे अमोल मोडक धावण्याचा प्रयत्न त्या बॉलवरती येण्याचा प्रयत्न फास्ट करा. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय 4. आता 1 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 18. 6 बॉलमध्ये आल्यात त्या 4 आणि 6 मध्ये बनवायच्या आहेत त्या मात्र 18. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय ज्यावेळी बॅटिंग करत होती वावलोली टीम त्यावेळी आपण पाहताय की 4च धावा आल्या होत्या जिथे मात्र ते षटक मनीष यांनी हाताळलं होतं परंतु आयुष यांच्या विरोधामध्ये त्या उर्वरित धावा आपल्याला येताना पाहायला मिळत होत्या. चला फेडिंग लावून घ्या. जास्त वेळ नका करू. 6 बॉल बाकी आहेत कारण की वेळ आता राहिलाच नाहीये. कालोख पूर्णपणे झालाय. सूर्य देखील आपण पाहताय अस्सला गेलाय त्याच्यामुळे आता टाइमपास करू नका. वाजलेत देखील आपण पाहताय बरोबर 6 आणि आता इथून पुढे 6 बॉल पहा. 6 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. हो पहिला बॉल परफेक्ट ब्लॉक होलमध्ये टाकलाय. वेगानं धावतोय धनराज त्या ठिकाणी आपण पाहताय. हो 2 धावा कंप्लीट होतील. मोठा चेस आहे. डीपमध्ये उभे आहेत. तिथून मात्र धावायचं आहे. वेगानं धावायचं आहे बॉलवरती आणि ते खऱ्या अर्थानं करत असताना 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. ऑन स्ट्राईक आपण जर पाहायला गेलं तर आयुष आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5. 16 धावसंख्येची गरज. 5 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता अजूनही इथून मॅच जिंकण्यासाठी. हो आणखीन एक फुल लेनचा बॉल ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये चाललाय. धनराज वेगानं धावत आलाय. 1 कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न हो झाली कंप्लीट.
आणि बरोबर उद्याचा जो लॉट्स आहे, उद्या पहिली मॅच असेल शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 सांदई, आणि सेकंड मॅच असेल माथेरान आणि त्यांच्या विरोधामध्ये बडवल B+. पहिल्या मॅचसाठी बरोबर 10 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे आणि 10:05ला टॉस आणि बरोबर 10 वाजून 10 मिनिटांनी इथे मात्र मॅच चालू होईल. दोन्ही टीम लाईव्हच्या माध्यमातून जर का तुम्ही ही स्पर्धा पाहत असाल तर तुमच्यासाठी हा पहिला कॉल आणि अंतिम देखील असेल. उद्या बरोबर शिवशक्ती कडाव आणि श्री 11 सांदई आपल्याला या ठिकाणी 10 वाजता उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर मात्र तिसरी मॅच असेल मोहचेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय बंटी 11. सर्वज्ञ 11 आणि कराडे ही शेवटची मॅच असेल, परंतु त्याच्या अगोदर ज्या 2 मॅच होतील त्यांच्यामध्ये विनर वर्सेस विनर ती मॅच होईल आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील तिसरी मॅच होईल. तो चांगला बॉल इथून आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांकडे अपील केली जाते. आणि पंच इथे अगदी आपण पाहताय हरेश कराले सर आणि राजेंद्र वैकरे सर अगदी तटस्थ त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चला पंचांशी कोणताही वाद घालू नका, मॅच स्टार्ट करा. अजूनही जर इथून पाहायला गेलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 12. कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज आहे 2 बॉलमध्ये. 2 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही इथून आपण पाहताय जय भवानी वावलुले टीमला त्या 2 धावा वाचवायच्या, त्या 12 धावा वाचवायच्या आहेत, परंतु त्याच 12 धावा 2 बॉलमध्ये जय हनुमान रेस टीमला देखील बनवायचे आहे. स्टॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज मुकेश आहेत. मागच्या मॅचमध्ये मुकेशनं काय फटकेबाजी केली होती. आता 2 मध्ये त्यांना 12 बनवायचे आहेत आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय अमोल मोडक पुनश्च एकदा सज्ज झालाय 2 बॉल 12चा बचाव करण्यासाठी. ओ चांगला बॉल आणि फलंदाज इथून बाद होईल मुकेश. आता 1 बॉल, शेवटचा 1 बॉल आणि आता मात्र धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 12. 1 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज, कंपल्सरी 12 इथून बनवायचे आहेत. नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 1 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहताय प्रवीण. हो चांगलाच बॉल टाकलाय अमोलनं आणि मॅच जिंकली आहे. आणि वाकद चषक 2025 पर्व दुसऱ्याच्या सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये दाखल झाली आहे जय भवानी वावलोली टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम जय हनुमान
रीस दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच